नमस्कार मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक या पदासाठी तांत्रिक विषयाची तयारी करून घेण्यासाठी 10वीच्या पुस्तकावर आधारित अतिशय महत्त्वाच्या व परीक्षेच्या दृष्टीने अतिसंभाव्य प्रश्नांची आपण एक व्हिडिओ सिरीज चालू केलेली. त्या सिरीजमधील हा 5वा भाग आहे. या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आरोग्य सेवक या पदाचा तांत्रिक विषयासाठी जो काही सिलेबस दिलेला आहे तो पूर्णपणे कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत, जेणेकरून परीक्षेत येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे तुम्हाला उत्तर देता येईल. या व्हिडिओमध्ये आपण पेशी विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन या घटकांवरील प्रश्न व त्यांची उत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था ही पुणे या ठिकाणी आहे. आता अशा प्रकारचे प्रश्न IBPS नेहमी परीक्षांमध्ये विचारते की कोणती संस्था कोणत्या ठिकाणी आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी करून ठेवणे मस्ट आहे. आता याबरोबरच पेशी विज्ञानाशी संबंधित आणखीन एक संस्था आहे, ती म्हणजे इनस्टेम, आणि ही संस्था बेंगलोर या ठिकाणी आहे. त्यामुळे या इनस्टेम या संस्थेच्या मुख्यालयावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न दुसरा, पेशी संशोधनासाठी उभारलेल्या इनस्टेम या संस्थेचा फुल फॉर्म काय आहे? आता आपण मागाशीच पाहिलेलं की इनस्टेम ही जी संस्था आहे ती बेंगलोर येथे असून ही संस्था देखील पेशी संशोधनासाठी उभारलेली आहे. आता परीक्षेत तुम्हाला फुल फॉर्मवर देखील प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा प्रश्न येथे आपण घेतलेला आहे. तर इनस्टेम या संस्थेचा फुल फॉर्म होतो इन्स्टिट्यूट फॉर स्टेम सेल सायन्स अँड रिजनरेटिव्ह मेडिसिन्स. पर्याय क्रमांक 5 हे याचे अचूक उत्तर आहे. तर हा फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न तिसरा, बहुपेशीय सजीवांच्या शरीरात असलेल्या स्टेम सेल्स किंवा मूलपेशी जतन करण्यासाठी त्या -135 ते -190 डिग्री सेल्सिअस इतक्या कमी तापमानाला टिंबमध्ये ठेवल्या जातात. आता स्टेम सेल्स किंवा मूलपेशी ज्या असतात त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण मूलपेशी ह्या अशा पेशी आहेत की ज्यांच्यापासूनच इतर पेशींची निर्मिती होते व इतर युतींची निर्मिती होते. आणि परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्यांचे जतन करण्यासाठी त्या टिंब एवढ्या सेल्सिअसला ठेवल्या जातात, तर त्या -135 डिग्री सेल्सिअस ते -190 डिग्री सेल्सिअस इतक्या कमी तापमानाला ठेवले जातात. त्यामुळे या तापमानावर देखील ते प्रश्न विचारू शकतात, हे लक्षात द्या. त्याचबरोबर त्यांचे जतन करण्यासाठी त्या द्रवरूप नायट्रोजनमध्ये ठेवले जातात, हे देखील लक्षात ठेवा. या द्रवरूप नायट्रोजनवर देखील प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन गोष्टी इथे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जाईल. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या मूलपेशी नेमक्या काय आहेत हे समजून घेऊया. जेव्हा बहुपेशीय सजीवाची वाढ होत असते ना, त्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात तो एक पेशींचा गोळा असतो, आणि ह्या पेशींच्या गोळ्यामध्ये ज्या पेशी असतात त्या सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात, आणि या पेशींना मूलपेशी म्हणून ओळखले जाते, हे लक्षात घ्या. म्हणजे एक लक्षात घ्या की कोणताही सजीव असेल तर तो पेशींपासून बनतो, बरोबर का? आणि सजीवाची निर्मिती होत असताना सुरुवातीच्या काळात ज्या पेशी तयार होतात अगदी सुरुवातीला, त्या पेशींना मूलपेशी म्हणून ओळखले जाते, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर या मूलपेशींचे कार्य काय असते? त्या शरीरातील कोणत्याही पेशींची निर्मिती करणे, त्याचबरोबर वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती करणे, आणि त्याच्यापासूनच मग शरीराचे विविध भाग तयार होत जातात. त्यामुळे मूलपेशी ही संकल्पना परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण पुस्तकात दिलेली एक आकृती बघूया, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. आता ही जी आहे ती मूलपेशी आहे, म्हणजे सजीवाची निर्मिती होत असताना सुरुवातीच्या काळात तो एक पेशींचा असा गोळा असेल, आणि या ज्या मूलपेशी आहेत त्या स्वतःच्याच प्रतिकृती तयार करू शकतात, म्हणजे स्वतःसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या दुसऱ्या पेशी निर्माण करू शकतात. त्याचबरोबर याच मूलपेशींपासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांची निर्मिती होते, वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती होते, हे लक्षात ठेवा. प्रश्न चौथा, प्रौढ मूलपेशी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या स्रोतातून प्राप्त होतात? तर सजीवातील शरीरामध्ये आढळणाऱ्या प्रौढ मूलपेशी हा मुख्यतः अस्थिमज्जा, मेदऊती, रक्त इत्यादी ठिकाणी आढळून येतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे त्याचे अचूक उत्तर आहे. त्याचबरोबर अगदी सुरुवातीच्या काळात ज्या मूलपेशी आढळून येतात त्या मूलपेशी कोठे आढळून येतात किंवा त्यांचा स्रोत काय आहे असा देखील प्रश्न विचारू शकतो. तर त्या नाळेमधील जे रक्त असते त्या रक्तामध्ये या प्रकारच्या मूलपेशी आढळून येतात, हे देखील लक्षात ठेवा. याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. म्हणजे मूलपेशी या प्रामुख्याने अस्थिमज्जा, मेदऊती, रक्त, त्याचबरोबर जन्मानंतर लगेचच जी नाळ असते त्या नाळेमधील जे रक्त असते त्या रक्तामध्ये देखील आढळून येतात. आता आपण मूलपेशीविषयी अजून काही माहिती बघूया, जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असेल. की या ज्या मूलपेशी आहेत त्यांच्या स्त्रोतांच्या आधारावर 2 प्रकार पडतात. एक म्हणजे भ्रूणीय मूलपेशी आणि दुसरे म्हणजे वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी. आता या भ्रूणीय मूलपेशी असतात ना, त्या आपण मागाशीच पाहिल्याप्रमाणे नाळेमधील रक्तामध्ये आढळून येतात, हे लक्षात ठेवा. भ्रूणीय मूलपेशी कोठे आढळतात? तर नाळेमधील रक्तामध्ये. त्यानंतर ह्या ज्या भ्रूणीय मूलपेशी आहेत त्या मानवी शरीरातील
220 प्रकारच्या पेशी बनवतात, हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे मानवी शरीरात ज्या 220 प्रकारच्या पेशी बनतात त्या या भ्रूणीय मूलपेशीपासून बनतात. त्याचबरोबर मूलपेशींशी संबंधित अजून एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, ती म्हणजे बहुविधता, म्हणजे प्लुरिपोटेन्सी असे ज्याला म्हटले जाते. आणि याचा अर्थ काय होतो, तर मूलपेशी या ज्या आहेत त्या अविभेदित, प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात. म्हणजेच त्यांचे अजून विभाजन करता येत नाही दुसऱ्या कोणत्या घटकांमध्ये. त्या अतिशय सुरुवातीच्या टप्प्यातल्या असतात आणि त्याचबरोबर त्या स्वतःची पुनरावृत्ती करू शकण्याची क्षमता असलेल्या असतात. आणि या सर्व मानवी पेशींच्या पालक पेशी असतात. म्हणजे मानवाच्या ज्या सर्व पेशी आहेत त्या या मूल पेशीपासूनच बनलेल्या असतात. आणि त्यांचा हा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मालाच बहुविधता किंवा प्लुरिपोटन्सी या नावाने ओळखले जाते, हे लक्षात ठेवा. म्हणजेच मूल पेशीपासून इतर ज्या पेशी तयार होतात आणि तो जो गुणधर्म आहे त्यांचा एका पेशीपासून अनेक पेशी निर्माण करण्याचा, त्यालाच हे बहुविधता म्हणून ओळखले जाते. त्यामुळे याच्या व्याख्येवर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे ही देखील व्याख्या लक्षात ठेवा. प्रश्न 5वा, खालीलपैकी मूलपेशींचे उपयोग कोणते आहेत? तर एक पर्याय आपण बघूया. सेल थेरपीद्वारे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी, बरोबर आहे. ॲनिमिया, ल्युकेमिया इत्यादी रोगांमध्ये लागणाऱ्या रक्तपेशी बनवण्यासाठी, हे पण बरोबर आहे. यकृत, किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यास मूलपेशीपासून ते बनवण्यासाठी, हे सुद्धा बरोबर आहे. एखाद्या अवयवाचा ऱ्हास पावलेला भाग पुन्हा निर्माण करण्यासाठी, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे हे जे चारही पर्याय आहेत ते चारही पर्याय हे मूलपेशींचे उपयोग आहेत, हे लक्षात असू द्या. म्हणजेच पर्याय क्रमांक 5 वरीलपैकी सर्व हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न 6वा, राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर IBPS अशा प्रकारे संस्थेच्या स्थापनेवर नेहमी प्रश्न विचारते, त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. तर राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना ही 1982 साली करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाचे 1986 साली जैवतंत्रज्ञान विभागामध्ये रूपांतर करण्यात आले. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. 1982ला राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान मंडळाची स्थापना, तर 1986ला जैवतंत्रज्ञान विभागामध्ये त्याचे रूपांतर केले गेले. प्रश्न 7वा, बीटी कापूस, बीटी वांगे यामध्ये वापरण्यात येणाऱ्या बीटी या जीवाणूचे नाव काय आहे? तर हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. तर बीटी या जीवाणूचे नाव आहे बॅसिलस थोरेंजेनेसिस. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. परीक्षेत अशा प्रकारचे प्रश्न नेहमी विचारले जातात. प्रश्न 8वा, गोल्डन राईस या तांदळाच्या जातीमध्ये टिंबटिंब जीवनसत्व निर्माण करणारे जनुक टाकण्यात येते. गोल्डन राईस ही एक तांदळाची नवीन प्रजाती जैवतंत्रज्ञानाने विकसित केलेली आहे आणि या तांदळाच्या जातीमध्ये जीवनसत्व अ निर्माण करणारे एक जनुक टाकलेले आहे. म्हणजेच या गोल्डन राईसमधून जीवनसत्व अ भरपूर प्रमाणात प्राप्त होते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न तयार होतो. प्रश्न 9वा, टिंबटिंब आणि टिंबटिंब या पेशींच्या व्यतिरिक्त शरीरातील सर्व पेशींना कायिक पेशी म्हणतात. तर शरीरातील शुक्रपेशी आणि अंडपेशी या पेशींच्या व्यतिरिक्त शरीरातील सर्व पेशींना कायिक पेशी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे अचूक उत्तर आहे. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, याची तयारी करून ठेवा. हा परीक्षेत विचारली जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. प्रश्न 10वा, टेरिस व्हिटाटा ही नेचे जातीतील वनस्पती जमिनीतून टिंबटिंब हा धातू शोषून घेते. तर टेरिस व्हिटाटा ही नेचे या प्रजातीतील एक वनस्पती असून ही जमिनीतून आर्सेनिक हा धातू शोषून घेते. आता याच प्रकारचे काही वनस्पती आणि जीवाणू पाहूया ज्यांचा जैव उपाययोजनेमध्ये उपयोग केला जातो. म्हणजेच ज्या वनस्पती किंवा जीवाणू हे जमिनीतून विषारी रसायने त्याचबरोबर काही धातू शोषून घेतात. आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे टेरिस व्हिटाटा ही वनस्पती आर्सेनिक हा धातू शोषून घेते. त्याचबरोबर जनुकीय उत्परिवर्तित मोहरी ही जमिनीतून सेलेनियम हा धातू शोषून घेते. हा देखील परीक्षेत विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर सूर्यफूल हे जमिनीतून युरेनियम आणि आर्सेनिक हे 2 धातू शोषून घेते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर डिएनोकोकस रेडिओड्रन्स हा जो जीवाणू आहे तो अणुकचऱ्यातील किरणोत्सार शोषून घेतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 11वा, आता इथे जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. हा प्रश्न आहे असा 10वीच्या पुस्तकात दिलेला आपण घेतलेला आहे, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा VIMP प्रश्न आहे. अशा प्रकारचा प्रश्न IBPS नक्की परीक्षेमध्ये विचारेल. त्यामुळे हा येथे आपण कव्हर करणार आहोत. आता या साईडला जे दिलेले आहेत ते आहेत जैव उत्पादित प्रथिने आणि या साईडला जी दिलेले आहेत ते आहेत रोगावरील उपचार.
आता आपल्याला कोणत्या जैव उत्पादित प्रथिनांचा उपयोग कोणत्या रोगावरील उपचारासाठी होणार आहे ते शोधायचे आहे. तर इंटरफेरॉन याचा उपयोग विषाणूंच्या संक्रमणावर होतो. त्याचबरोबर फॅक्टर 8 या प्रथिनाचा उपयोग हिमोफिलिया या रोगावरील उपचारासाठी होतो. त्यानंतर सोमॅटोस्टॅटिन याचा उपयोग ठेंगूपणा या रोगावरील उपचारासाठी होतो. आणि इंटरल्युकिन याचा उपयोग कॅन्सर या रोगावरील उपचारासाठी केला जातो. तर ही काही महत्त्वाची जैव उत्पादित प्रथिने आहेत आणि ते कोणत्या रोगावरील उपचारासाठी वापरले जातात याची यादी येथे दिलेली आहे. तर ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. ही यादी पाठ करून ठेवा, याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारले जातील. प्रश्न 12वा, सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स हे कोणत्या शहरात आहे? तर सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स हे आहे हैदराबाद या शहरामध्ये. तर हा प्रश्न देखील कोणती संस्था कोणत्या शहरामध्ये आहे या प्रकारचा असून तर याच्यावर देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. तर आपण 10वीच्या पुस्तकांवर आधारित VIMP प्रश्नांची एक सिरीज चालू केलेली आहे. आपण जो व्हिडिओ आत्ता पाहत आहात तो या सिरीजमधील 5वा पार्ट असून या अगोदर या सिरीजचे 4 पार्ट झालेले असून ते आहेत पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4. हे 4 पार्ट देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. ज्यांनी हे बघितलेले नाहीत त्यांनी बघून घ्या, याचा तुम्हाला परीक्षेमध्ये खूप जास्त फायदा होईल. प्रश्न 13वा, खालीलपैकी कोणती आपत्ती ही मानवनिर्मित प्रकारची नाही? येथे काही प्रकारच्या आपत्ती दिलेल्या आहेत, त्यामधून कोणती आपत्ती ही मानवनिर्मित प्रकारची नाही ते शोधायचे आहे. तर युद्ध ही जी आपत्ती आहे ती मानवनिर्मित आहे. दहशतवाद हा देखील मानवनिर्मितच आपत्तीचा प्रकार आहे. त्यानंतर अणुचाचण्या हा प्रकार देखील मानवनिर्मित आहे. त्यानंतर जंगल वणवा हा जो आपत्तीचा प्रकार आहे तो मात्र मानवनिर्मित प्रकार नसून हा प्रकार आहे वनस्पतीजन्य किंवा याच प्रकाराला जैविक आपत्तीचा प्रकार म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे आणि हा मानवनिर्मित प्रकार नाही. त्यानंतर विषारी वायू गळती हा देखील मानवनिर्मितच आपत्तीचा प्रकार आहे. प्रश्न 14वा, अवर्षण आणि दुष्काळ या कोणत्या प्रकारच्या आपत्ती आहेत? तर अवर्षण आणि दुष्काळ ह्या आपत्ती हवामानशास्त्रीय आपत्ती आहेत आणि ह्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर वनस्पतीजन्य, प्राणीजन्य, भूगर्भीय, मानवनिर्मित हे जे इतर प्रकार आहेत त्यांची यादी 10वीच्या पुस्तकात दिलेली आहे. ते एकदा तुम्ही बघून घ्या, त्याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातील आणि हे लक्षात ठेवायला देखील अतिशय सोपे आहेत. त्यामुळे एकदा जरी तुम्ही वाचले तर ते तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. प्रश्न 15वा, वेगवेगळ्या आपत्तींच्या माध्यमातून समाजावर खालीलपैकी कोणते गंभीर परिणाम होतात? जेव्हा एखादी आपत्ती घडून येते त्यावेळी त्या आपत्तीच्या माध्यमातून तेथे राहणाऱ्या समाजावर किंवा त्या प्रदेशावर गंभीर स्वरूपाचे परिणाम घडत असतात आणि ते परिणाम इथे आपल्याला पाहायचे आहेत. तर एखादी आपत्ती जेव्हा घडून येते तेव्हा तेथील पाण्याचे स्रोत आटतात, त्याचबरोबर पाणी दूषित होते, त्यानंतर इमारतींना नुकसान होते किंवा इमारती संपूर्णपणे जमीनदोस्त होतात, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतात. बरोबर, जेव्हा एखादी आपत्ती घडून येते तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतात. तेथे जास्त प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात जेणेकरून त्यांचे पुनर्वसन घडून येईल. त्याचबरोबर जे त्या आपत्ती घडून येते त्या भागामध्ये साथीचे रोग पसरतात, तेथे आपत्ग्रस्तांचा मृत्यू होतो, हे देखील बरोबर आहे. म्हणजेच 5 अ, ब, क आणि ड हे सर्व पर्याय बरोबर आहेत. जेव्हा एखादी आपत्ती घडून येते तेव्हा हे सर्वच गोष्टी तेथे घडून येतात. त्यामुळे हे आपत्तीचे परिणाम आहेत, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातील. आता आपत्तीचे जे परिणाम आहेत त्यांचे प्रकार पाडलेले आहेत. ते प्रकार आपण कोणकोणते आहेत ते बघूया. तर आपत्ती एखादी घडून गेल्यानंतर तिचे आर्थिक परिणाम असतात, सामाजिक परिणाम असतात, पर्यावरणीय परिणाम असतात, प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय परिणाम असतात, राजकीय परिणाम असतात आणि वैद्यकीय परिणाम असतात. म्हणजे जेव्हा एखादी आपत्ती घडून येते तेव्हा त्या आपत्तीचे जवळपास या 6 प्रकारच्या परिणामांमध्ये विभागणी केली जाते. तर या घटकांवर देखील प्रश्न विचारले जातील. प्रश्न 16वा, खालीलपैकी आपत्ती व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर जेव्हा एखादी आपत्ती घडून येते तेव्हा त्या आपत्तीचे व्यवस्थापन करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. तर त्या आपत्ती व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते आता आपण पाहूया. हा जो प्रश्न आहे तो आपण इन्फॉर्मेटिव्ह या प्रकारचा घेतलेला असून हे खाली जे ऑप्शन दिलेले आहेत 5 ते 5ची वैशिष्ट्ये आपत्ती व्यवस्थापनाची आहेत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ते लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिले वैशिष्ट्य आहे आपत्तीच्या काळात मानवी समाजावर ओढवलेले जीवितहानी दूर करणे आणि त्यातून लोकांची सुटका करणे हे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे हे देखील खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आपत्ती व्यवस्थापनाचे. त्यानंतर तिसरे वैशिष्ट्य आहे आपत्तीग्रस्त मानवी जीवनात पुन्हा सुरळीतपणा आणून त्यांचे जीवन पूर्वस्थितीत आणणे. त्यानंतर चौथे वैशिष्ट्य आहे
आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन अतिशय योग्य पद्धतीने करणे आणि हे खूप महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 5वे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आपत्तीवरील संरक्षणात्मक उपाय योजून भविष्य काळात अशा आपत्तींची झळ पोहोचणार नाही किंवा अशा प्रकारची आपत्ती उद्भवणार नाही याची काळजी घेणे. हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावर देखील तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जातील. अशा प्रकारे काही ओळी देतील व यातील कोणती वैशिष्ट्ये आहेत व कोणती नाहीत ते ओळखा. अशा प्रकारचा प्रश्न ते फ्रेम करू शकतात. प्रश्न 17वा. भारत देशाचा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा किती सालचा आहे? तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा हा 2005 साली करण्यात आला होता आणि या कायद्याला राष्ट्रपतींची संमती ही 23 डिसेंबर 2005 रोजी मिळाली होती. प्रश्न 18वा. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर आता आपण जो कायदा बघितला होता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, तर त्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती आणि या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात देशाचे पंतप्रधान. हे ज्याप्रमाणे देशाला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असते त्याचप्रमाणे राज्याचे देखील स्वतःचे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असते आणि याचे अध्यक्ष कोण असतात? तर राज्याचे मुख्यमंत्री हे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. त्यामुळे याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल, हे देखील लक्षात ठेवा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात. हे लक्षात ठेवा, इथे फसायचे नाही आहे. तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर पालकमंत्री असे वाटू शकेल, मात्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात जिल्हाधिकारी हे. आणि हा प्रश्न खूप VIMP प्रश्न आहे. अशा प्रकारचे फसवे प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याचबरोबर तालुक्याची देखील कमिटी असते, त्याचे अध्यक्ष कोण असतात असा देखील प्रश्न विचारू शकतात. तर त्याचा अध्यक्ष असतो तहसीलदार हे. त्यानंतर गाव लेवलची जी कमिटी असते आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची, त्याचे अध्यक्ष कोण असतात? तर गावाचा सरपंच हा त्या कमिटीचा अध्यक्ष असतो. तर हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 20वा. टिंबटिंब या जीवाणूंचा जैविक खत म्हणून वापर करतात. तर हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर जैविक खत म्हणून कोणत्या जीवाणूंचा वापर होतो? तर रायझोबियम, अझॅटोबॅक्टर, नोस्टॉक हे जी जीवाणू आहेत या तिन्ही जीवाणूंचा वापर जैविक खत म्हणून केला जातो. तर क्लोस्ट्रिडियमचा वापर हा जैविक खत म्हणून केला जात नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ड सोडून सर्व हे याचे अचूक उत्तर आहे. त्याचबरोबर अजून एका जीवाणूचे नाव पुस्तकात दिलेले आहे, ते आहे ॲनाबिना. या जीवाणूचा वापर देखील जैविक खत म्हणून केला जातो. त्यामुळे ही नावे लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल. तर अशा प्रकारे आपण आरोग्यसेवक या पदासाठी तांत्रिक विषयाचा जो काही सिलेबस 10वीच्या पुस्तकावर दिलेला होता तो आपण कव्हर केलेला आहे. म्हणजे 10वीच्या पुस्तकात जेवढे काही प्रश्न घेण्यासारखे होते ते आपण घेतलेले आहेत. त्याचबरोबर फक्त प्रश्न न घेता त्या प्रश्नातून अजून बरेचसे प्रश्न कसे कव्हर होतील त्याकडे देखील आपण विशेष लक्ष दिलेले आहे. त्यामुळे ही जी सिरीज आहे, हे जे 5 व्हिडिओ आहेत ते तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये यातूनच तुम्हाला आलेले दिसतील. आता ही जी सिरीज आहे ते आपण इथेच थांबवणार नाही, तर याच्या पुढे आपण काय घेणार आहोत? तर सिरीजच्या पुढच्या भागामध्ये आपण स्टेट बोर्डमध्ये म्हणजेच 9वीच्या पुस्तकातून किंवा 11वीच्या पुस्तकातून जे काही विषयाशी संबंधित प्रश्न आहेत ते देखील आपण कव्हर करणार आहोत. त्याचबरोबर NCERT मधून जे काही आपल्या विषयाला संबंधित प्रश्न तयार होतील ते देखील आपण इथे घेणार आहोत. आणि वेगवेगळ्या परीक्षांमध्ये यापूर्वी या विषयाशी संबंधित आपल्या टॉपिक्सवर जे काही प्रश्न पूर्वी विचारलेले असतील, वेगवेगळ्या सरळ सेवा असतील किंवा MPSC असेल इत्यादी परीक्षांमध्ये जे आपले PYQ विचारलेले आहेत ते देखील आपण पुढे होणाऱ्या व्हिडिओजमधून कव्हर करणार आहोत. त्यामुळे ही सिरीज अशीच कंटिन्यू राहील. त्याचबरोबर मी अजून काही घ्यावे असे जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही काही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आतापर्यंत जे 4 व्हिडिओ झालेत किंवा हा जो 5वा व्हिडिओ आहे याची जर PDF तुम्हाला हवी असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.